थलपती विजय यांनी बहुमत गाठलं. डाव्यांच्या मदतीने टीव्हीके सरकार बनवणार. तामिळनाडूमध्ये प्रथमच आघाडी सरकार. सुवेंदू अधिकारी होणार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री. बंगाल भाजप विधिमंडळ गटाची बैठक संपन्न. शहा यांच्या देखरेखीमध्ये नेत्याची निवड. बंगालच्या जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अमित शहांचं वक्तव्य. भाजपचे विक्रमादित्य नेते बिनसंसारी नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता यादीमध्ये सुवेंदू अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश. आम्हाला काँग्रेसच्या नेत्यांसोबत बसायचं नाही, द्रमुकनं लोकसभा सचिवालयाला कळवलं. द्रमुक आणि काँग्रेसची युती मोडली. पन्हाळगडावरील दर्ग्याचं अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी आक्रमक. प्रशासन आणि दुर्गा ट्रस्टींमध्ये गौडबंगाल असल्याचा आरोप. बलात्कारी सुटतातच कसे ते फडणवीसांना विचारणार. अमृता फडणवीसांचं वक्तव्य. इच्छा असूनही बलात्कारांना फाशी देणं अवघड. नसरापुरातील मृत बालिकेच्या वडिलांची मूकमोर्चाची हाक. माझ्या मुलीसाठी मोर्चा काढा. पीडितेचे वकील आणि चिमुकलीच्या वडिलांनी मांडल्या समाजापुढे व्यथा. निदा खान 12 मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये. नाशिक कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतर प्रकरणी निदा आरोपी. निदाला एमआयएमनं लपवलं. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल विरोधात गुन्ह्याची नोंद. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांची मोठी कारवाई.